नमस्कार मित्रांनो, बरेच महिने झाले, रादर वर्ष झालं, 1-2 वर्ष तरी झाले असतील मी व्हिडिओ बनवला नाही. आणि गेले काही दिवस मी माझ्या गावी आहे काही पर्सनल रिझनमुळे. तर माझं गाव हे सह्याद्रीच्या अगदी मुशीत आणि कुशीत वसलेलं एक टुमदार गाव आहे. आणि आजूबाजूला अतिशय म्हणजे नयनरम्य असं म्हणतात असं निसर्ग लाभला आहे, सहवास लाभला आहे. तर पावसाळ्याचा ऋतू चालू आहे सध्या आणि आत्ता जस्ट 2 तास पाऊस पडून गेला आहे. थोडासा कमी झाला आता, म्हणून बाहेर निघालो आहे आणि एक रपेट मारूया. एक सिनिक रूटवरून आपण थोडंसं जाऊन येऊया. ठीक आहे, चला. आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला थोडंफार म्हणजे आता याच्यामध्ये किती दिसेल माहीत नाही, पण आता मी आहे मेनी फाट्यावरती, थोडीफार माहिती पण सांगतो की कसं कसं चाललं आहे आपण. सॉरी, लाईट बंद करतो. तर माझा आवाज येतोय कितपत येतोय माहीत नाही. मी एक काचा बंद करतो पाठीमागच्या, कदाचित त्याच्यामुळे आवाज व्यवस्थित क्लिअर ऐकू येऊ शकतो. आणि गावचं वातावरण असल्यामुळे AC काय लावायची गरज नाही. एकदम असं प्लीझंट आहे. संध्याकाळच्या आय थिंक 6 वाजलेत आणि ढगाळ वातावरण आहे, असं गूढ वातावरण झालंय. आणि हा स्टेट हायवे आहे. जसे नॅशनल हायवे असतात तसा हा स्टेट हायवे आहे. आता आपण सय्यदवाडीमध्ये आहे. इकडे माझ्या लेफ्ट साईडला अत्यंत चविष्ट अशी भजी भेटतात. मी नेहमी इथे खातो. आणि आता जवळच माझं इकडे एक हा हायवे आहे आणि माझं गाव थोडंसं वरती आहे. तर इकडे हायवेवरती बसून मी काम करतोय, म्हणजे वर्क फ्रॉम होम करतोय. थोडं एक 2 वीकसाठी मी गावी आलो आहे. आणि माझ्या गावी अजूनही रेंज नसते, म्हणजे रेंज असते पण इंटरनेट किंवा 4G वगैरे ह्याची अजून उपलब्धता नाही आहे, इन्फ्रा नाही आहे वर्क फ्रॉम होमसाठीचं. त्याच्यामुळे मी इकडे बसून काम करतो. तर इकडे एक क्रशर आहे, त्या क्रशरच्या इकडे बसतो आणि झाडाच्या खालती बसून असं काम करतो. ठीक आहे. तर अत्यंत म्हणजे काय म्हणतात त्याला, पावसाळ्यामध्ये खूप अतिप्रिय वाटतं मला माझं गाव. उन्हाळ्यामध्ये सगळे डोंगर वगैरे बोडके होतात, रखरखतं ऊन असतं, त्याच्यामुळे एवढा फार मजा नाही येत. पण पावसाळ्यामध्ये जिकडे बघाल तिकडे ती कुसुमाग्रजांचीच आय थिंक कविता आहे, हिरवे हिरवे गालीचे हरित फुलांच्या मखमालीचे, त्या टाईममध्ये सेम तसं सगळीकडे वातावरण असं. थोडं पुढे गेलं की दाखवतो. आणि क्लास आहे. ठीक आहे. तर आता आपण येळापुरात आलो आहे आणि हा हायवे असाच पुढे जातो, पण अजून एक असा एकदम असा सिनिक रूट आहे, ज्याच्या थ्रू आपण गेलो तर अजून मजा येईल. म्हणून मी आता येळापूरमधून लेफ्ट घेतोय. आता इथं पुढून लेफ्ट घेणार, माझी गाडी आतमध्ये वळवते. थोडंसं मगाशी एकदम उघडलेला, तर थोडासा पाऊस आहे. तर इथे सगळे ओळखीचे वगैरे पण आहेत माझ्या, कारण माझा भागच आहे हा. निनाई माते चांदला, माझ्या आजोळची देवी आहे इकडे, निनाई देवी. हे मंदिर जे तुम्हाला समोर दिसतंय हे निनाई मातेचं आहे. आता पूर्ण बाहेर जाऊन दाखवत नाही, पण हे काचेतून थोडंसं दिसतंय ना, हे पुढं हे निनाई मातेचं मंदिर आहे. चला. तर आय थिंक मागच्या आता ऑगस्ट चालू आहे, जुलैमध्ये एक
जुलैमध्ये आलेलो मी, त्यावेळी इकडं हा मेनीचा ओढा म्हणून एक आमच्या गावचाच ओढा खालती खालती वाहत जातो. त्या ओढ्याला इतकं पाणी होतं प्रचंड की त्या पुलावरून पाणी जात होतं. म्हणजे जनरली इकडची पुलं जे ब्रिज असतात ते थोडंसं हाईटला कमी आहेत, त्याच्यामुळे पटकन पाणी जातं. आत्ता जातंय का? आता नाही जात आहे. ओके. आणि तिकडे असा मोठा भला असा खड्डा पडलेला आणि मी त्याच्यातून ट्राय करत होतो गाडी घालण्याचा. तिथले लोक म्हणले नका घालू, खड्डा आहे, गाडी लागेल. नाही घातला. अरे बघू शकता ही सगळी जी आहे ही भात शेती आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये भात जास्त प्रमाणामध्ये केलं जातं, पावसाळी पीक. आणि हा ओढा तुडुंब असा भरून चाललाय, मेनीचा ओढा. आणि केळापूरमधून आत आल्यानंतर आता आपल्याला लागणार आहे आटुकडेवाडी. शार्प टर्न आहे इकडे. तर हा बघू शकता किती दिसतोय माहित नाही. आय थिंक नसेल दिसत, पण इकडे खालती आता तो ओढा आहे. ओके. थोडी काच उघडतो कारण बाहेरची हवा खायचं. हा 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 हा, अप्रतिम अप्रतिम. आणि नीरव अशी शांतता असते. लोक आपापल्या कामामध्ये असतात. अजिबात कलकलाट नाही, हॉर्न नाही, गाड्यांचे जास्त आवाज नाही, गलबलाट नाही. जे काही आवाज असतात ते सगळे नॅचरल. म्हणजे पक्ष्यांचे, म्हैसी असतील, शेळ्या असतील, कोंबड्या असतील, ओके, कुत्रे असतील, चिमण्या असतील, सगळे आवाज यांचे. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण आलो आटुकडेवाडीमध्ये. ही आहे येळापूरची आटुकडेवाडी. हा जो रोड आता सरळ वरती जातो तो वाकुर्डेला जातो. आपण तिकडे नाही जाणार कारण ते थोडंसं लांबचं आहे. आपण हे टर्न मारून इकडे खालती जाणार आहे. आवाज ऐकू शकता असा किरकिर. रातकिडे असतात ना, आतापासून तो आवाज चालू झालाय रातकिड्यांचा. भयान अशी, भयान नाही म्हणता येणार, सॉरी. पण नीरव शांतता आहे. शांत एकदम असं नॅचरल थेरपी बोलतात ना, हिलिंगची, तो भाग आहे. एकदम शांत. सगळी ग्रीनरी, सगळी ग्रीनरी. परत पाऊस चालू झाला आहे जोराचा. आय थॉट की थोडंसं रपेट होऊन जाईल, पण नाही आहे. अंबाबाईच्या वाडीमध्ये आलो आपण. हे अंबाबाईचं मंदिर होतं. म्हणजे आपण जिथून येळापूरमधून लेफ्ट घेतला तर हा त्याला एक पॅरलल रोड जातो. हा शेळगेवाडी पण निघू शकता तुम्ही, शेळगेवाडीच्या आधी पण निघू शकता. छोटा रोड आहे अगदीच, तुम्ही बघू शकता, पण लाजवाब आहे यार. येस. जागा आहे. ज्यावेळी मी ड्रिंक करायचो त्यावेळी इथे उभं राहायचो, इथे गाडी लावायचो आणि मस्त नेचर पूर्ण एन्जॉय करायचो. माझ्या बाबतीत बघू शकता. फुल फॉगी एकदम एन्व्हायरमेंट. काय मौज आहे यार. सगळीकडे असं एकदम धुके झालंय. शांत बसायचो इकडे 1 तास 2 तास शांत बसायचो. मस्त वाटायचं. ठीक आहे, चला पुढे. पण पावसाचा जोर वाढला आहे आता.
वाढलेला आहे. तर इथून आता आपण आलो हातेगावमध्ये. इथून खालती पण जाऊ शकतो आपण, शेळगेवाडीच्या थोडं अलीकडे निघतो, पण मला अजून पुढून निघायचं आहे म्हणून मी पुढे चाललोय. म्हणजे आता आपण जाणार खिरवडे मार्गे आणि खिरवड्यातून परत आपण खिरवडे फाट्यावर युटर्न घेऊन परत. ऑब्विसली इथे राहणारे जे लोक असतील त्यांना ही सगळी गावं माहिती आहेत, हा रूट पण माहिती आहे. तुम्ही नसाल इथे राहणारे, लांबचे असाल तर तुम्हाला या गावांची काही घेणे देणे पण नाही, पण जस्ट आय एम शेअरिंग माय इन्फॉर्मेशन. काहीतरी कॉमेंट्री द्यायलाच पाहिजे. सो पुढं बाहेर जायची इच्छा आहे यार, पण मी ते छात्री वगैरे पण काय आणली नाही. एक पॅच आहे, अत्यंत ब्युटिफुल आहे, खिरवडे आणि हातेगावच्या मधला. खूप मस्त. हे बघा गुरं यायला लागलेत. हो, गुरं आली म्हणजे गाई किंवा म्हैशी तर सरळ गाडी बंद करणे ऐकून उपाय. कारण हे लोक कधीच तुमच्या मनाप्रमाणे चालणार नाही आहेत. तुम्ही लेफ्टला गाडी गेली तर ते लेफ्टला येणार, राईटला गेली तर राईटला येणार. त्यामुळे आधी त्यांना जाऊ देणं आणि नंतर तुम्ही जाणं एकमेव सगळ्यात बेस्ट उपाय आहे. तर एका पॅचला तर मी इथे थांबवतो थोडंसं. लोक वॉकिंग झालेत की काय. सही आहे बाय. क्लास आहे यार. हा जो पट्टा आहे ना, फुल ग्रीनरी आहे. मी दाखवतो तुम्हाला, फुल ग्रीनरी. ओके, आता तुम्हाला मला डिटेलमध्ये थोडं दाखवू दे. हा पूर्ण असा पॅच आहे. इथून असा फुल, आणि मी आलो तो हा रोड आहे. असा त्या रोडनी तिथून तसंच आलंय. काय खूपसुरत आहे. बघून घ्या. ठीक आहे, परत लावतो तिकडे आता. ओके, अत्यंत सुंदर आणि शांत जागा आहे. त्या साईडून असा पूर्ण तो हायवे जातो, जो आपण मगाशी मेन सुरुवातीला ज्या हायवेवरून चालत होतो ना, येळापूर लागायच्या आधी, तो तिकडून जातो. आता आपण तिकडे निघणार जस्ट एक 5 मिनिटामध्ये. अजून मला पाठी घेतला, डिक्लाइन केलाय. सो यू कॅन एन्जॉय द व्ह्यू.
ॲक्च्युली थोडं पाऊस जास्त असल्यामुळे धुकं आहे खूप, अदरवाईज खूप क्लिअर असं दिसलं असतं. ओके. किंवा आम्ही एक गोष्ट अजून करू शकतो की हे थोडं ग्लास आहे ना त्याच्यावरती पण धुकं झालं आहे, ते थोडं साफ केलं की तुम्हाला अजून क्लिअर दिसते. ओके, नाव यू कॅन सी बेटर दॅन अर्लियर. सो आपण खिरवड्याला असा वेडा घात मारतोय आता. हे सगळं दिसतंय ते गाव आहे खिरवडे गाव. Some buffaloes are there front of me. हे बघा, हे साईड देणार नाहीत. नॅचरल ब्युटी आहे. मी पण लहानपणी चारायचो, म्हणजे असं चारायला घेऊन जायचं डोंगरामध्ये, आणि जी मजा यायची ना मला, ते पण आपण बघू. जर वेळ भेटला, जर चान्स भेटला तर आय विल शेअर दॅट व्हिडिओज. चल चल चल. खूप सारं पाणी आतमध्ये आलं यार. गडी थार घेऊन आलाय मस्त. तर अशी शेती पण आहे, म्हणजे पिकं वगैरे पण आहे तिकडं. ऊस केला जातो, भात केलं जातं, मका केला जातो, भुईमुग केला जातो. पाऊस जास्त असल्यामुळे कापूस वगैरे असल्या गोष्टी नगदी पिकाची, ऊस सोडला तर बाकी जास्त केली जात नाही. वा, गाडी बंद पडली माझी. सो थोडंसं हा म्हणजे ऑगस्ट चालू आहे, म्हणजे श्रावण चालू आहे, त्यामुळे उघडझाप असं पावसाचा खेळ चालू आहे. मी आलो त्यावेळी 2-3 दिवस भरपूर ऊन होतं. ऊन म्हणजे एवढं की कडक ऊन. मग काल परवा थोडं कधी पाऊस यायचा कधी जायचा असं थोडं चाललेलं. आज दुपारपासून मात्र भरपूर, म्हणजे जो पाऊस चालू झाला 2 तास तर भरपूर पाऊस पडला. तुम्ही हेवी रेनफॉल बोलू शकता. बापरे, अरे हा कुत्रा आहे की काय आहे? वाघच वाटतो ना, केवढा मोठा आहे. कंप्लीट वाघासारखा दिसत होता. तर आता अरे वा, बघा जवान भरतीसाठी ट्राय करत आहेत, भर पावसामध्ये पळतायत. वा, असे प्रयत्न पाहिजेत यार, यश का नाही भेटणार. हे बघा, कॅन यू सी दॅट? जोरात आहे, जोरात आहे, जोरात आहे, जोरात काम आहे. बापरे, काय होणार आहे? फिटनेस कसला होईल यार. ओके, तर तुम्ही कधी असं कराडपासून आतमध्ये शिरताय, म्हणजे कुठे कोकणात जाताय, मलकापूरला जाताय, कोल्हापूरला जाताय, मधला रूट घेताय, कराडपासून आतमध्ये शिरून
शेडगेवाडी कोकरूड वगैरे, तर ह्या रूटचा आनंद घेऊ शकतात. छोटासा ट्रॅफिक वगैरे काय असते भानगडी इकडे नसतात, रोड बंदचे पण काय भानगडी नसतात, फक्त गावं आहेत त्यामुळे गाडी स्लो चालवावी लागणार. आणि समोर आता तुम्ही बघू शकता, हा आपला आला आता खिरवडे फाटा, म्हणजे इकडून तो असा हायवे आलाय आणि इकडे आता तो म्हणजे आपण सरळ आलो असतो तो इकडून आलो असतो आणि तो डायरेक्ट आता कोल्हापूर किंवा कोकरूड ह्या सगळ्या रूटला जातो. येस येस ठीक आहे. आपल्याला परत जायचं कोल्हापूरला जायचं काय प्लॅन नाही आहे सध्या तरी. सो आपण इथून येतोय राईट, म्हणजे आपला एक राऊंड पूर्ण होईल. आणि हा तो मेनीचा ओढा आहे, बघू शकता यार प्रचंड वाहतो. एक दाखवतो तुम्हाला मेनीचा ओढा. हा बघा, प्रचंड वाहतं ते पाणी, तुम्ही बघू शकता. असा या पुलावरून इकडून इकडे असा वाहत चाललाय. आणि हा कॅनल आहे, याला अतरुंड्या बोलतो आम्ही, किंवा चांगल्या सुशिक्षित भाषेत त्याला जलसेतू बोलतात. तो हा सेतू आहे, म्हणजे वारणा धरणाचं पाणी याच्यावरून ट्रान्सफर केलं जातं. आणि हा मेनीचा ओढा. आणि हे पुढे आता जे आपण जाणार ती शेडगेवाडी, शेडगेवाडीतून परत राईट मारून आपण आपल्या घरी परत मला. चला परत मी बसवतो तुम्हाला इकडे. अरे काच खालती गेले मी ती. ओके, सो जाबाईच्या बैठच्या इधर अभी ओके. पण पोझिशन चेंज झाले, सगळं अप्पर असं लावलंय मी कारण लांबून दिसायला पाहिजे. ओके लेट्स गो. थोडं पुसतोय अरे पाणी, मला ना असं गाडीवरती काय हे असं नाही बरं वाटत. आणि ऍक्च्युली आज हा शेडगेवाडी फाटा जो आहे, हा शेडगेवाडी फाटा थोडी बऱ्यापैकी बाजारपेठ आहे ह्या भागामधली, नाक्याचा पॉइंट आहे, पण आज बंद आहे कारण ते महाराष्ट्र बंदचं आज आव्हान केलं आहे त्याच्यामुळे तो बंद आहे. तेव्हा आता ही सगळी तुम्ही आजूबाजूला जी बघताय ती दुकानांची लाईन आहे, पण सगळं बंद आहे. हा पुढे आपण इथं फाटा दिसतोय आपल्याला. अत्यंत सुमसाम असं सध्या माहोल दिसतोय. असं कधीच नसतं, ट्रस्ट मी. खूप असं गजबजलेलं ठिकाण आहे. बार मात्र उघडे आहेत. परत आता आपण हायवेवरून ट्रॅव्हल करतोय. थोडं अजून आपल्याला टिल्टेड आपण करू शकतो आपला अँगल हा. पुढे जाऊ शकतो अजून एक थोडं मी ऍडजस्ट करतो, थोडं पुढे घालवतो. जेणेकरून आपल्याला पुढचं पण जे आहे ते व्यवस्थित दिसेल. ओके, सो दिस इज फर्स्ट थिंग. थोडं अँगल मला पुढे करायचं आहे. दिस इज सेकंड थिंग. ओके फाईन.
आता मला वाटतं बऱ्यापैकी हे अँगल आलेलं आहे. परफेक्ट. हा अँगल परफेक्ट आहे. सुपर व्ह्यू आहे. चला, काच वर घेतलेली आहे. आता पुढून जे दिसेल ते दिसेल. थोडं AC पण लावतो जेणेकरून पुढचं थोडंसं क्लॅरिटी येईल. सेटिंग सेट टू बी ओके. तर हा देखील आता जे आपण म्हणजे स्टेट हायवे आहे हा, कारण ते असं मलकापूर वगैरे तुम्ही पाचोडमधून आतमध्ये घुसून जाऊ शकता. हा पण अत्यंत सिनिक आहे. तुम्हाला दोन्ही बाजूनी पूर्णपणे हिरवं गार असं दिसणार आहे. ओके. सो लेट्स गो. आधी हा एवढा असा मोठा ब्रॉड असा रोड नव्हता, पण आता तो सगळीकडे रोडचं जाळं बनवायचं चाललं आहे. त्यामुळे इकडे पण तो बनवला गेला आहे. रोड एकदम स्मूथ आहे. एकदम म्हणजे एकदम स्मूथ मक्खन रोड आहे, विदाऊट ट्रॅफिकवाला. त्याच्यामुळे चुक्या होतात उलट, की लोक भरधाव वेगाने गाडी चालवतात आणि लोकल त्यांना नॉलेज नसल्यामुळे कळत नाही. अँड देअर इज अ मिस्टेक, द चान्सेस ऑफ ॲक्सिडेंट विल बी इन्क्रीज. सो मोकळा दिसतोय. आता तुम्ही बघू शकता फुल असा एकदम ब्रॉडच्या ब्रॉड गाड्या नाहीत, काय नाही. म्हणून मी जसं पाहिलं तसं नाही पळवू शकत ना, कारण कधी गाव येतं, कुठे शाळा आहे, कुठे टर्न आहे, कुठे लोक काम करत असतात, मध्येच आडवे येतात, हे नाही सांगू शकत. त्यामुळे थोडंसं स्लो चालवा, मजा घेत जा. आता तुम्ही दोन्ही साईडला बघू शकता. हा लॅविश एकदम असं ग्रीन 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 आहे. शुद्ध हवा आहे. आरामात चला, मजा घेत चला. Like me. आता आपण जाणार म्हणजे फिरून आपण राऊंड मारून आलो. तर तुम्ही जर थोडंसं लॉजिक लावलं ना, तिकडून मागून म्हणजे पुढून आतमध्ये गेलो असं त्या डोंगराच्या साईडून असं 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 करून आपण तसं निघालो. पूर्ण एक वेळा मारला. आता हा जो थोडासा स्लोप आहे, हा चव्हाणवाडीचा चढ आहे. चव्हाणवाडी बोलतात, माझ्या मामाचं गाव आहे. आणि छोटे छोटे म्हणजे घाट आहेत. इट्स नॉट लाईक लोणावळा खंडाळावाला घाट, शिरवळवाला घाट, अगदी छोटा. आणि हे आता सगळं चव्हाणवाडीचं, हे माझ्या राईट साईडला जे आहे ते पूर्ण चव्हाणवाडी गाव आहे. आणि इकडे लेफ्ट साईडला मस्त सह्याद्रीच्या टुमदार रांगा आहेत. माझ्या आवडत्या. म्हणजे आता मुंबईला जाणाऱ्या सगळ्या ट्रॅव्हल्स वगैरे आहेत त्या निघालेल्या आहेत. हे रामकृष्ण म्हणजे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. रामकृष्ण हरी माझ्या आजोळचं. आणि आता आपण गावातून निघालोय. तर तुम्ही बघू शकता लिटरली एकदम जवळजवळ अशी घरं आहेत. त्याच्यामुळे इकडे अशा गाड्या वेगाने चालवणं वगैरे. आता इथे समोर बघा ती लहान मुलं वगैरे गाडी जवळ आहेत. वेगाने गाड्या चालवू नका. देअर शुड बी अ लिमिट. थोडा उघडल्यासारखं वाटतं. वायपर पण थोडा कमी करतो मी. वा, उघडलं. हा हा हा, इकडे बघा यार, काय ग्रीनरी दिसते यार. क्लास. थोडं बाहेरून वगैरे असं ग्रीनरी दाखवायला पाहिजे, पण आता माझा कॅमेरा जो आहे गोप्रो तो थोडासा खराब आहे. म्हणजे त्याचा वॉटरप्रूफ असा राहिलेला आहे आणि पावसाळी दिवस असल्यामुळे मी त्या बाहेरच लावू नाही शकत. सो चलता है भाई, थोड़ा एडजस्ट कर लो.
जेवढा जमेल तेवढा वाईड अँगल ठेवलेला आहे. नो 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 आय एम नॉट गोईंग एनीवेअर. आता परत येळापुरात आलो, इथूनच आपण आतमध्ये गेलेलो. ओके. आणि याच रूटने आपण येताना आलेलो, पण येताना तुम्हाला या साईडचं दिसलं असेल बिकॉज ऑफ कॅमेरा अँगल. आता या साईडचं बघा. आणि या सगळ्या सह्याद्रीच्या रांगाच आहेत, पण इकडे मी अजून गेलो नाही. याच्या आतमधून गेलो, म्हणजे पासेस असतात तिथून गेलो. डोंगराच्या वरती नाही गेलो, शिखरावरती समिट नाही केलं. ठीक आहे. आणि तिकडचा जो आहे तो टौलुबा आहे, त्याचा एक व्हिडिओ करणार आहे मी. तिकडे टौलुबावरती येऊन व्हिजिट देणार आहे. लेट्स सी कधी जाणं होतं. इथे मागे गेलो तो पॉईंट, तिकडे मी बसतो रोज काम करायला. म्हणजे 2 ठिकाणी बसतो. संध्याकाळी या मागे गेलेल्या पॉईंटवरती बसतो आणि सकाळी इथे आता तुम्हाला हे लेफ्ट साईडचं झाड दिसतंय, या झाडाखाली बसतो. ओके. इथे कारण संध्याकाळी इकडे ऊन येतं, मग संध्याकाळी त्या साईडला सेकंड हाफमध्ये त्या साईडला बसतो. ओके. हा व्हिडिओ जसाच्या तसा टाकणार आहे यार मी. एडिट करायला मला कंटाळा येतो, माझ्याकडे वेळ नसतो. त्यामुळे जर तुम्हाला लोकांना बघायचं असेल तर तुम्ही काय बोलतात त्याला फॉरवर्ड करून स्पीड वाढवून बघू शकता. ओ सॉरी, ही सह्यदवाडी जे मगाशी तुम्हाला बोललो की एकदम चविष्ट स्वादिष्ट अशी भजी भेटतात इथं. मटण पण चांगलं भेटतं, पण सध्या श्रावण चालू आहे. हॉटेल बंद आहे महाराष्ट्र बंदमुळे. हा टौलुबा जो तुम्हाला म्हणतोय मी, तिकडे जायचं आहे. आमच्या भागातला सगळ्यात हाईटवरचा डोंगर टौलुबा. ओके. अँड आता मेनी फाट्यावरती येणार आपण. आणि मेनी फाट्यावरून माझं गाव 1 किलोमीटर आहे वरच्या साईडला. इथे पण गाड्या थांबलेत. मुंबईला जाणाऱ्या लक्झर्स आहेत त्या ट्रॅव्हल्स. सो इथे थोडंसं कंजेक्शन असतं, त्यामुळे ह्या वेळेत तर नक्कीच असतं. तर आपण आता लेफ्ट घेतला. बस जरा ते टेकू नका, बसा पण टेकून ते कामासाठी केलेलं आहे. कुठे गेलं असंच राऊंड मारायला. चल येऊ का? सो नो प्रॉब्लेम. मध्ये मध्ये असं पण असतं, कारण माझं गाव आहे, सगळे ओळखीचे वगैरे आहेत, लोकल्स आहेत ना. लाईट लावतो त्यांना जरा मी दिसेल. तर आता हे सगळं आमच्या दोघांमधलं काय बोलतात त्याला प्रायव्हेट बोललो, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मधला कट केला. तर ठीक आहे, असं थोडंसं गावाला असल्यामुळे ॲडजस्टमेंट करायला लागतं. नो प्रॉब्लेम. बट ठीक
ठीक आहे, तुम्हाला अजून एक 1 किलोमीटरचा खूबसूरती माझ्या गावाची बघायला अजून भेटेल. हे बघा इकडे, आता इकडे पण आम्ही येऊन बसतो. खूप म्हणजे पूर्ण चारी बाजूने हा एरियाचा असा आहे की पूर्ण चारी बाजूने डोंगर आहे. इकडे एक डाग आहे, डाग म्हणजे छोटा डोंगर. इकडे अपोजिट साईडला तुमच्या मागच्या साईडला पण डोंगर आहे, माझ्या मागच्या साईडला पण असा डोंगर आहे. चारही बाजूनी डोंगर आहे आणि आमचं गाव बरोबर असं मध्ये आहे, भन्नाट लोकेशनवरती. सो चिलाउट आहे यार, चिलाउट आहे. आता मी ठीक आहे इथे थोडंसं बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो. आता जे चारी साईडचे डोंगर म्हणतात ते कसे आहेत. ओके, इथे थोडीशी गाडी पार्क करतो. व्हिडिओ पण आता इकडेच संपवून टाकू आपण. कुठे करू जागा आहे का इकडे? खूप आधी इथे करायचो पण आता खूप गवत वाढले तिकडे. नको, या साईडलाच करतो. आता मला उतरायला भेटणार नाही. एवढ्यातून गाडी जाईल का दुसरी? हा जाईल, जाऊ शकतो. ठीक आहे. चलो मोठा श्वास. इकडे माझं गाव आहे. लुक, गावचा परिसर. इकडे एक छोटंसं मस्त असं एक धरण आहे. इथं तुम्हाला डोंगर म्हणतोय मी. पूर्ण धुक्यामध्ये माकल्यावरती विंडमिल्स पण आहेत, पवनचक्क्या. इकडे आमची एक देवी आहे, निनाई देवी. इकडे पण डोंगर आहे. इकडे माझी गाडी आहे. या रोडने आपण आलो आता. आणि चारी बाजूनी इकडे समोर पण बघितलं तर डोंगर आहे. सगळीकडे चारी बाजूनी डोंगर आहेत. आणि हे माझं गाव आहे यार. चल ठीक आहे, बराच मोठा व्हिडिओ आहे. एक सिरीज म्हणजे सिरियलचा एक एपिसोड असतो तेवढा मोठा तर नक्कीच झालाय. पण ठीक आहे यार, मला कंटाळा येतो. माझ्याकडे वेळ नाही आता एडिट करायला. हे काढू का ते काढू. म्हणजे मधलं त्या लोकलला जे मी पिक केलं तेवढं फक्त संभाषण काढतो. बाकी सगळं बघा, फॉरवर्ड करून बघा. कंटाळायचं असेल तर माहीत नाही, पण मी टाकून देतो ॲज इट इज. ओके, तर चला असंच तुम्हाला आता जोपर्यंत आहे मोकळा वेळ आहे माझ्याकडे तोपर्यंत मी काही ना काहीतरी टाकत जाईल. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या आणि अशा निसर्गाचा आस्वाद घ्या. चला, थँक्स.